पूर्वी झालेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातला वाद आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतं आणि या दोन्ही आमदारांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि यात लोणीकर हे टोपेंना चक्क शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येते। त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढणार असं दिसतंय। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाहीये। या प्रकरणात आठवड्याभरापूर्वी टोपे यांच्या गाडीची सुद्धा तोडफोड झाली होती आणि तसंच लोणीकरांच्या घरावर सुद्धा दगडफेक करण्यात आली होती। लोणीकरांचे पुत्र राहुल यांना जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी नेमण्यावरून हा वाद झाल्याचं समजतंय। काय ऑडिओ क्लिप आहे पाहूयात। काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत। अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही। मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात। तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे। ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय। तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। ते म्हणले नाही मला ह्यावेळेस साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे। एकच सांगू का, मी ह्यांना आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, चर्चा केली, पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही। अरे कडू तो टक्कल फोडतो, चोर कुत्रा। दरम्यान ती ऑडिओ क्लिप माझी नसल्याचं स्पष्टीकरण बबनराव लोणीकरांनी दिलंय। ही क्लिप माझी नाही, ही क्लिप खोटी आहे। 100% माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही। तुम्ही 100 वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली, बिनविरोध झाली, बैठकीमध्ये काही चर्चा झाली। व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाहीये, 100% खोटी आहे, 100% खोटी। दरम्यान